हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला आंब्यापासून शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर मस्त आंब्याचा सीझन संपण्याआधी म्हटलं मस्तसा आंब्याचा शिरा बनवूया. तर तुम्ही आंब्याच्या बऱ्याच रेसिपी पाहिल्या असाल, तर आज मी तुम्हाला आंब्याचा शिरा बनवून दाखवते. तर बघा, आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी इतका आंब्याचा रस घेतला आहे. म्हणजेच बघा, अगदी घट्टसर रस घेतलेला आहे, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. आणि बघू शकता 1 वाटी आंब्याचा रस, त्यासोबत 1 वाटी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे. इथं रवा तुम्ही बारीक मोठा तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, पण शक्य असल्यास थोडासा बारीक रवा घ्या. इथं मी 0 नंबरचा रवा घेतला आहे. त्याचसोबत अर्धी वाटी मी साखर घेतली आणि इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता शिरा बनवण्यासाठी बघा, पहिल्यांदा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यानंतर यामध्ये बघा, मी मोठ्या चमच्याने 2 ते 3 चमचा इतकं साजूक तूप घालते आहे. इथं मी घरी बनवलेलं साजूक तूप वापरते आहे. तुम्ही इथं तुपाऐवजी बघा अर्धं तूप आणि अर्धं तेलसुद्धा वापरू शकता. इथं मी फक्त तुपात बनवते आहे. त्यानंतर यामध्ये इथं बघा, तूप गरम झालं की यामध्ये मी पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे. यामधले मी अर्धे ड्रायफ्रूट्स घालते आणि अगदी थोडेसे ड्रायफ्रूट्स मी साईडला ठेवते. नंतर आपल्याला बघा मस्त गार्निशिंगसाठी वापरता येतील. पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स बघा आपल्याला तुपामध्ये छान असे अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. अगदी जास्त नाही, अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. बघू शकता. त्यानंतर यामध्येच बघा मी 1 वाटी रवा घालते आहे. इथं रवा मी पहिल्यांदा छान असा चाळून घेतलेला आहे. तर बघा, रवा आपल्याला या तुपामध्ये बघा मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा. कधीही रवा भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. त्यामुळं काय होतं, आपला जो रवा आहे तो व्यवस्थित असा भाजला जातो आणि रव्याला बघा मस्त सुगंध यायला लागतो. बघू शकता, इथे मी 4 ते 5 मिनटासाठी मिडियम गॅसवरती रवा छान असा भाजून घेतलेला आहे. बघू शकता, हलकासा रंग चेंज व्हायला लागलेला आहे आणि मिडियम गॅसवरती भाजतो आहे. आणि बघू शकता, जसा जसा रवा भाजत जाईल तसा तसा बघा रव्याचा मस्त असा सुगंध यायला लागतो बघा. आणि इथं तर आपण तुपामध्ये रवा भाजतो आहे, म्हणजे सुगंध खूप छान येतो आहे बघा. बघू शकता, इथं आपला रवा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे, असा रंग चेंज झालेला आहे. आता यामध्येच बघा, इथं मी आपला जो आंब्याचा रस आहे तो आंब्याचा रस मी यामध्ये घालते. आंब्याचा रस यामध्ये घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता, रवा गरम आहे त्यामुळे याला बघा कंटिन्युअसली हलवत आपल्याला हा रस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी आणि 1 वाटी इतकं छान असं दूध घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा शिरा पाण्यामध्ये बनवू शकता. इथं मी दुधामध्ये बनवते आहे. दूध घातल्यामुळं काय होतं, आपला जो शिरा आहे त्याला मस्त टेस्ट येते. दूध घालून याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये बघा, इथं मी अर्धी वाटी जी साखर घेतलेली होती ती साखर यामध्ये घातलेली आहे. साखर घालून याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. कधीही दूध किंवा पाणी घातल्यानंतर बघा रवा कंटिन्युअस आहे त्याला बघा गाठी होत नाहीत. जर तुम्ही यामध्ये दूध टाकलं आणि असंच थांबलात तर काय होतं, रव्याच्या गाठी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं काय करायचं, दूध किंवा पाणी घातल्यानंतर याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं. यामुळं काय होतं, आपला जो शिरा आहे तो व्यवस्थित तयार होतो. त्यानंतर यामध्ये बघा मी थोडीशी विलायची पावडरसुद्धा घातलेली आहे. विलायची पावडर घालून त्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स केलं. आता काय करायचं, आपल्याला बघा यावरती झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटासाठी मिडियम गॅसवरती आपल्याला हा शिरा छान असा वाफवून घ्यायचा आहे. बघू शकता, इथं मी यावरचं झाकण काढते आहे आणि तुम्ही बघू शकता आपला शिरा किती मस्त असा दिसायला लागलेला आहे. अगदीच घट्टसर नाही किंवा अगदीच पातळ नाही बघा. जर तुम्हाला थोडासा बघा पातळसर शिरा हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बघा एक्स्ट्राचं दूध ॲड करू शकता. इथं मला बघा याच पद्धतीचा शिरा आवडतो. अगदी परफेक्ट शिरा बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसायला लागलेला आहे. आणि इथं बघा आपण कुठलाही फूड कलर वगैरे ॲड केलेला नाही. अगदी नॅचरल आंब्याच्या रसापासून बनवलेला हा आंब्याचा शिरा आहे. किती मस्त असा रंग आलेला आहे बघा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुधामध्ये बघा 5-7 केशरच्या पाकळ्या घालूनसुद्धा बघा ते दूध यामध्ये घालू शकता. त्यानेसुद्धा आंब्याच्या शिऱ्याला मस्त असा रंग येतो. तर तुम्हाला मी हा शिरा एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकता किती मस्त असा हा शिरा दिसायला लागलेला आहे. आता यावरतून बघा मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे. इथं मस्त असा आपला झटपट आंब्यापासून शिरा बनवून तयार आहे. तर तुम्ही बघा
नॉर्मली आपण आंब्याचा रस किंवा आंब्यापासून बघा भरपूर अशा रेसिपीज बनवत असतो, पण यावेळेस तुम्ही आंब्यापासून हा शिरा नक्की बनवून बघा. बनवायला अगदी सोपा आहे, अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम असा हा शिरा लागतो बघा. तर तुम्हाला आजची ही आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.